नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहे 5 आणि आम्ही आता वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लूट जो की 284 किलोमीटरवर आहे. मित्रांनो आता सकाळी बघा 5 वाजलेले आहे आणि या दोन्ही मशीनचं सकाळी 5 वाजून काम चालू झालेलं आहे. आता हे जे काम आहे मित्रांनो, ज्याचं जे पिचिंगचं होतं म्हणजे जमिनीपासून जे 70 ते 80 फुटावर जे याची उंची होती, हे उंची यांनी कंप्लीट केलेली आहे आणि आता याच्यावर जे आहे म्हणजे आपली गिट्टी टाकण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि आपण बघता की हा रेल्वे रूट जो आहे मित्रांनो, हा येते मित्रांनो आपल्या सेंट्रल डिव्हिजनमध्ये मध्य विभाग म्हणजे नागपूर विभागामध्ये ही आपली रेल्वे आहे आणि याच्यामध्ये जवळपास 988 किलोमीटरचा रेल्वे मार्ग या सेंट्रल रेल्वेमध्ये येते. मित्रांनो सेंट्रल रेल्वेचे 2 भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आपण हे 988 किलोमीटरचं हे काम येते. आणि मित्रांनो 1851 साली जेव्हा इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे आणली तर त्यावेळेस त्यांनी रेल्वेचं भरपूर विस्तारीकरण केलं त्यांच्या स्वतःचं वाहतूक करण्यासाठी आणि भारतातला कच्चा माल इंग्लंडमध्ये घेऊन जाण्यासाठी. त्याच्याचबरोबर त्यांनी काही दिवसानं मग त्याच्यामध्ये सैनिकासाठी रसद पुरवण्यासाठी रेल्वेचा हे केला. आणि नंतर मित्रांनो त्यांनी काय केलं, प्रवासी वाहतूक सुरू केली. मित्रांनो या 100 वर्षाच्या काळामध्ये ब्रिटिशांनी भरपूर नवीन रेल्वेचे जाळे तयार केले. परंतु मित्रांनो जेव्हा 1951 जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1951 जेव्हा भारतीय रेल्वेचा निर्मिती झाली, त्याच्यानंतर जे ब्रिटिशांनी जे रेल्वे टाकल्या होत्या रेल्वे लाईन, तर त्या रेल्वे लाईनचे भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे विस्तारीकरण खूप म्हणजे जास्त कमी प्रमाणात झाले. परंतु त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले मित्रांनो, म्हणजे इलेक्ट्रिक टाकल्या, मीटर गेजच्या जागी ब्रॉडगेज टाकण्यात आली. तर असे काम झाले. परंतु मित्रांनो या 15-20 वर्षाच्या काळामध्ये नवीन रेल्वे रूट तयार करण्यात आले. मित्रांनो हाच जो रेल्वे मार्ग की आता जवळपास भारत स्वातंत्र्य 80 वर्ष झाले, 80 वर्षानंतर आता हे वर्ध्यापासून तर ही मधातली जी रेल्वे आहे आपली नांदेडपर्यंत ही जवळपास 5 जिल्ह्यामधून ही रेल्वे मार्ग जाणार आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 27 स्टेशन येणार आहेत. 27 स्टेशनपैकी 2 स्टेशन जे आहेत ते जंक्शन राहणार आहेत, वर्धा आणि नांदेड. आणि यवतमाळ जे आहे ते यवतमाळ आपलं टर्मिनल राहणार आहे, म्हणजे तिथं रेल्वे थांबणार आहेत. आणि मित्रांनो हे दिग्रज झालं, दारवा, पुसद आणि उमरखेड, आता हे बरेच असे ठिकाण जे आहेत की जिथं तुम्हाला क्रॉसिंग होणार आहे मित्रांनो रेल्वेची, म्हणजे तिथं रेल्वेची क्रॉसिंग होऊन तिथं रेल्वे थांबूसुद्धा शिकेल, मालगाड्या रेल्वे. तर मित्रांनो आता बघा सकाळचे 5 वाजलेले आहे. आम्ही तुमच्यासाठी सकाळी ही माहिती घेऊन आलेलो आहे. आता आमचे जर व्हिडिओ जर रेल्वेचे आवडल्याचे आणि आपल्याला जर घरी बघायचे असेल मित्रांनो, तर आम्हाला जरूर तुम्ही शेअर, लाईक आणि कॉमेंट करा. धन्यवाद.